सल्ला देतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यात कृषीविषयक AI परिषद होणार असून त्या संदर्भातलं सॅटेलाइट सेशन हे आज इंडिया AI इम्पॅक्ट परिषदेत मांडण्यात आलं। शेतीच्या क्षेत्रात देशातला सगळ्यात चांगला AIचा प्लॅटफॉर्म महाराष्ट्रानं तयार केला असून 25 लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म वापरत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली। आज वातावरणीय बदलामुळे शेतीवर जो परिणाम होतोय त्या शेतीकरता क्लायमेट प्रूफ हे AI माध्यमातून आपण करू शकतो, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। महाराष्ट्रामध्ये AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 ही एक मोठी समिट आपण घेणार आहोत। त्याचं सॅटेलाइट सेशन हे आज आपण इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये घेतलं। देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म AIचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला। 25 लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करतात आणि AIच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवता येते। AIच्या माध्यमातून आपल्याला लोकलाइज या पद्धतीनं क्लायमेटची माहिती देता येते। आपल्याला त्या ठिकाणी जी काही कीड वगैरे निर्माण होते त्याच्यापासून बचाव करता येतो आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी मी मांडलेली आहे। आणि यासोबत आपण आपल्याला माहिती आहे की ॲग्रीस्टॅक तयार केलेला आहे। या सगळ्यांचं एकत्रीकरण करून AIचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम आपल्या शेतीवर होऊ नये ही याच्या पाठीमागची आपला उद्देश आहे। AI कृषीसाठी 500 कोटी रुपयांचा निधी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून AIसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेलं AI मॉडेल तयार करणं या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ॲपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून देशामध्ये तो स्वीकारला जातोय आणि आता भारत विस्तार या रूपात हा प्लॅटफॉर्म तयार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पहिलं राज्य आहे की ज्यांनी AI इन ॲग्रिकल्चर करता 500 कोटी रुपयाचा फंड आपण तयार केला आणि AI करता फंडची आवश्यकता नाही आहे। मेजर आवश्यकता आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेले AI मॉडेल्स तयार करणं। या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करतोय। आपला महाविस्तार जो आहे हा देशामध्ये स्वीकारला जातो आणि भारत विस्तार या रूपानं आता हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।